हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर काय मला हेडेवच बनवू वाटत नाही, मूडच नाही. लोक एवढी घाण कमेंट करतात म्हणून मला करूच वाटत नाही. सध्या तर मी एका मॅटरमध्ये आहे. मॅटर म्हणजे घरगुती जरा चालू आहे माझी पळापळी इकडे तिकडे. काही सांगून आणि प्रत्येक गोष्ट सांगून का नाही मी तुमच्यासोबत गलती केली असं मला वाटायला लागलं. कारण काही आहेत माझे भाऊ बहिणी खूप चांगले आहेत. काय भाऊ बहिणी माझे इतके चांगले आहेत की त्यांना असं वाटतं की मी सगळं सांगावं, सगळं शेअर करावं. पण भावा बहिणींनो, तुम्ही मला सांगा, कोण आहे, कुठला आहे, कुत्रा आहे, काय माहिती. मी एवढ्या शिव्या दिल्या तरी त्याला लाज नाही, लज्जा नाही, बिन लाजवणे. हां, काय बोलू तरी काय बोलू. मी सध्या तर सरकारीमध्ये म्हणजे नाही का, सरकारी कामं असतात ना त्याच्यामध्ये बिझी आहे. म्हणून मी बानूचाच हेडव काल टाकला. परत एकदा मला बानूला ट्रीटमेंटसाठी घेऊन जावं लागलं. त्यामुळं मी त्या पण टेन्शनमध्ये आणि घरगुती पण टेन्शन, लय डोक्याला टेन्शन आहे. आणि वरनं ही माणसं पण टेन्शन देतात. ती अशी टेन्शन देतात का नाही की एखाद्याला जगायचं, जगती तर का जगती म्हणतात आणि मरायला लागली तर का मरती अशी म्हणतात. मी ऐकलं होतं या दुनियामध्ये ना माणसं खूप छान आहेत. 10,000मधली 1,000 चांगली माणसं आहेत, 5 खराब आहेत. तर मी सध्या इकडेच आहे. माझा मूड पण नाही बनवायचा, कारण जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण मी त्याला मागत नाही, त्याचा माझा संबंध नाही. पण ती मला का बोलत असेल तेच मला कळत नाही. फोन येतो मला थांबायचं. तर तुम्हाला लवकरच कळेल की मी काय काम केलं, काय नाही. भावा बहिणी, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. असं काय नाही की मी तुम्हाला सांगणार नाही, सांगणार आहे. पण थोडंसं थांबा, कारण माझं डोकंच काम करेना गेलं आहे. विचार करून करून 2 मुलींकडे लक्ष देऊन, आईबापाकडे लक्ष देऊन एवढा खालच्या पातळीला जाऊन माणूस कमेंट करते, लेकरांबद्दल जाते, गु खाते. तर हेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करा. मी छोटासा टाकते कारण माझा मूड नाही आणि लय टेन्शनमध्ये आहे मी. बाय.